महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकनेता अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। जळकोट जळकोट जय मल्हार। अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। नमस्कार। आज छत्रपती संभाजीनगरमधील रंजनगाव शनपुंजी जिल्हा परिषद गट व आंबेलोह गट या दोन्ही गटाचा आणि पंचायत समितीच्या चारही गणाचा प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झाला। आमच्या महायुतीच्या या उमेदवारांचा आज जो शुभारंभ प्रचाराचा सुरुवात झाली, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं सन्माननीय या जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब, या तालुक्याचे आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, तसेच RPIच्या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही निवडणूक आम्ही समोर घेऊन जात आहोत। मागच्या 15 वर्षापासून या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत रांजणगाव शनपुंजी व परिसरातील सर्व गावातील वेगवेगळ्या विकासात्मक धोरणामुळे आणि आमदार प्रशांत बम साहेब यांनी आणलेल्या पाण्याच्या सगळ्यात मोठ्या योजनेमुळे या ठिकाणी आज ही निवडणूक एका विकासाच्या वाटेवरती आणि विकास याच मुद्द्यावरती आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी लढत आहोत। आमच्या या ठिकाणच्या 6ही उमेदवार, 4 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषदचे 6ही उमेदवार या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या 7 तारखेला विजयाच्या या मिरवणुकीकडे घेऊन जातील आणि 5 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये सर्व नागरिकांनी, मतदारांनी या ठिकाणी बहुसंख्येनं आणि एकमतानं, एकदिलानं भारतीय जनता पार्टी महायुतीचे कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी त्यांना या ठिकाणी विजयी करावं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो। आणि यापुढे हा प्रचार अगदी जोमाने सर्व एकदिलाने समोर घेऊन जातील व विजयाकडे घोडदौड सुरू राहील असं या ठिकाणी मी आवाहन करतो। तसेच आपल्यासोबत माजी जिल्हा पटवाळे सुद्धा आहेत। काय सांगणार दत्तू आज? आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करत असताना आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आंबेलोह गट असेल, राजनगाव गट असेल, 2 जिल्हा परिषद सदस्य, 4 पंचायत समिती सदस्य, फक्त या ठिकाणी
कमळ हा उमेदवार आमचा समजून आम्ही त्याप्रमाणे या ठिकाणी पुढे चालत आहोत. आणि आपल्या रांजणगाव शेनपुंजी असेल, आंबेलोळ गटातील असेल, या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून असून, मागील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, तसेच आमदार साहेब आणि माननीय खासदार साहेब यांच्या माध्यमातून मागील काही वर्षामध्ये 15 वर्षापासून आजपर्यंत जो मोठ्या प्रमाणात ज्या विकास झाला, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या महिलांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या. वैयक्तिक लाभांच्या सर्व योजना असेल, सरकारी योजना असतील, रस्त्यांची कामं असतील, पाणी पुरवठ्याची कामं असतील, या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी 15 वर्षात मोठ्या प्रमाणात झाली. आणि हाच कामाचा ध्यास आणि हाच झालेली कामं आम्ही यासमोर जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आणि हे कामं घेऊन जाणार आमचा फक्त विकास, आणि याच मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. म्हणून येणाऱ्या 5 तारखेला सर्वांना मी आवाहन करतो की आपला उमेदवार फक्त कमळ समजायचा. महायुतीचा या ठिकाणी उमेदवार फक्त कमळ आहे. कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या या दोन्ही जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती उमेदवारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करायचा आहे. आणि विजयाची रॅली, या मोठी रॅली यानंतर आपण या ठिकाणी 7 तारखेला हा गुलाल आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. धन्यवाद. प्रतिस्पर्धी कोणता पक्ष तुमच्यासमोर? नाही, आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढत नाही. आम्ही आमचा विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढतोय. प्रतिस्पर्धी कोणी असेल माहित नाही आम्हाला, पण आमचा विकास हाच आमचा प्रतिस्पर्धी असेल. आमचा जो झालेला विकास जितका झाला त्याच्यापेक्षा जास्त विकास करण्याची आमची धडपड असल्यामुळे आमचा कोणी प्रतिस्पर्धी नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या आंबेलोळ गट, रांजणगाव शेनपुंजी गट, गण या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून आपण प्रचाराचा सुरुवात केलेला आहे. आमचा अजेंडा फक्त विकास आहे. आणि या विकासाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब असतील, आमदार प्रशांतजी बम असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत. तरी सर्व जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 5 तारखेला आपण कमळ या निशाणीवर बटन दाबून आम्हास भरघोस मताने निवडून द्यावे विनंती. धन्यवाद. आज शेनपुंजी रांजणगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचे शेनपुंजी रांजणगाव येथे जिल्हा परिषद उमेदवार व 2 पंचायत समिती उमेदवार, तसेच आमच्या आंबेलोळ गटामधील जिल्हा परिषद उमेदवार व 2 पंचायत समिती उमेदवार यांच्या प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणूक झाली आणि मी मागच्या वेळेस पण पंचायत समिती सदस्य झालो, तर त्यावेळेस तिथं पंचायत समितीमध्ये खूप विल्हेवाट झालेली होती. तिथं अशी योग्य घडी बसवलेली आपण आमचं तिकडं शेनपुंजी रांजणगावमधील वार्ड क्रमांक 3 व 4 मधील 5000 मतदार आमच्या आंबेलोळ गटामध्ये आलेले आहेत. तर इकडं शहरी भाग असल्यामुळं शहरातील पाणी आणि रस्ते या संदर्भामध्ये आमचे सहकारी दीपक भाऊ बडे व जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेचे दत्तूभाऊ विवळे यांनी इथं सगळे मार्गी लावलेले आहे. तसंच तिकडं खेडेगाव असल्यामुळं तिथं शेतकऱ्यासाठी वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठे, तसेच मोहगणी असं हे प्रत्येक गावामध्ये जवळपास 2-2, 2.5, 3 कोटी रुपयाचे कामं आपण केलेले आहे. आणि त्या कामाच्या मुद्द्यावरच आणि असं हे वैयक्तिक लाभ, लाडक्या बहिणीचा लाभ असेल, कामगार कल्याणचा लाभ असेल, हे सर्वांना आपण वैयक्तिक लाभ दिलेला आहे. तर हीच घडी पुढे चालू ठेवावी व आम्हाला सर्वांनी पुन्हा उजोग काम करण्याची संधी द्यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून व आम्हाला तुम्ही 10 दिवस आमच्यासाठी द्या. आम्ही पुढचे 5 वर्षे अहोरात्र सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तुमच्यासाठी देऊ, एवढ्याच मी सर्व मतदाराला तुमच्यातर्फे आवाहन करतो. काय सांगणार? आमचे बंधू अमल भाऊ लोकरे व ते आज भाजपच्या रांजणगाव शेनपुंजी 38 सर्कलमध्ये जे उभे आहे निवडणुकीसाठी झडपीच्या, तर हे काम उभे असताना आम्हाला आणि आंबेलोळमधून जे उमेदवार उभा आहे त्यांचा आज प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलेला आहे. वाढीत असताना आम्ही बजरंग बलीकडून आज जी महाभारतामध्ये जी पताका होती ती पताका आज आमच्या रथावर आम्ही चढवून घेतली. आणि आज पुन्हा आज शेवट या प्रचाराची सांगता एका टप्प्यातली करत असताना बलिदानाच्या जे प्रतीक असलेले संभाजी महाराज यांच्याजवळ येऊन आम्ही आज नतमस्तक होऊन आमचा विजय जवळजवळ निश्चित आहे. फक्त विरोधकांनी आता लीड मोजायचा प्रयत्न करावा की आम्ही किती लीडला निवडून येणार आहे. तसेच आपण एका पक्षाचे उमेदवार देखील म्हणून इच्छुक होतात. आज तुम्हाला डावलण्यात आलं, काय सांगणार? मला माझ्या पक्षावर अजिबात नाराजी नाही. काही ते पक्षामध्ये काय देवाजवळ काही बडगे असतात, ते बडगे कान फुकू ते देवाला परिचय करतात. त्यामुळं
त्यांच्यावर जास्त बोलण्यापेक्षा आमचा विजय हा निश्चित आहे आणि आमचे सर्व उमेदवार आज निवडून आलेले आहे. फक्त आमची लीडची किती राहील तेच आम्हाला मोजायची फक्त. तसेच आपल्या सध्या निवडणूक रिंगणात आहे. तुमच्या स्पर्धी असलेले उमेदवार हे तुमच्या जे सामाजिक तत्वावर तुम्ही ज्या मतदारसंघात आहेत त्या मतदारसंघामध्ये तुमचं स्वतःचं सुद्धा मतदान नाही, पण नेमका कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक निर्णय म्हणजे आंबेलोळ गटात उभे आहात? सर्वप्रथम आज श्री संत सावता महाराज मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. महायुतीचे सर्व उमेदवार, राजनगाव गटातील जिल्हा परिषदचे, पंचायत समिती दोन्ही गणाचे, मी आंबेलोळ गटातून आज प्रचाराचा शुभारंभ झाला. तिथून तदनंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं छत्रपती संभाजी महाराजापर्यंत आपण इथं पुष्पहार अर्पण केलेला आहे. आणि पुढं अहिल्यादेवी होळकर आणि इथून अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद यांच्याही पुतळ्याला पुष्पहार करण्यासाठी जाणार आहेत. तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे असे असतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पहिला देश, नंतर पार्टी, त्याच्यानंतर मी स्वतः. आणि मला जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही, आमचं मतदान, माझं कर्तृत्व हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. पक्षासाठी मी 1990 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मी जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, संजय गांधी कमिटीचा ज्यावेळेस मी सदस्य होतो त्यावेळेस 10,000वरती प्रकरण मी इथं मंजूर करून दिले आहे. आणि सर्वांना माहीत आहे की विकास काम करीत असताना आम्ही कुठलाही जाती धर्म पळत नाही. 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो. आणि पक्षानेही माझा विचार केलेला आहे की आज ह्या माणसाचं 50 वर्ष जवळपास वय होत आहे आणि याला कुठेतरी न्याय यायला पाहिजे. सर्वांमध्ये इकडल्या सर्व कार्यकर्त्यांनी माझं नाव घोषित केलं, त्याच्यामुळे पार्टीने मला तिकीट दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचाच विजय निश्चित होणार आहे, याबद्दल शंका नाही. नेते गंगारामजी हिवळे साहेब आहेत. हिवळे साहेब काय सांगणार? भारत माता की जय. मी आज सर्वांना विनंती करणार आहे, कारण देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि गावात सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीची महायुतीची ग्रामपंचायत आहे. म्हणून आपल्याला जिल्हा लेवलला जिल्हा परिषदेसाठी, जिल्हा परिषदेमध्ये विकासाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं असेल तर विकास होण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं हे गरजेचे आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं कमळ या निशाणीवर मतदान करावा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय भारत. सन्माननीय आमदार प्रशांतजी बंब हे प्रत्येक सर्कलमध्ये प्रचार दौरा चालू असल्यामुळे आणि ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते या ठिकाणी हजर नाही, पण त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिलेला आहे की आपण सर्वजण सावता मंदिरामध्ये जाऊन सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज आपण प्रचाराचा शुभारंभ करावा अशी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे आणि प्रचार करायचं सांगितलेलं आहे. आपलं नाव? मी गंगाराम लक्ष्मण हिवळे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य. विकास ऑटोच्या रांजणगाव शाखेच्या वतीनं रांजणगाव गट 38 व आंबेलोळ गट 39 दोन्ही गटांना भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपले ऑटो रिक्षाचे सर्व कामगार येथे आलेले आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांचं म्हणणं काय आहे वार्ताहरांनी ऐकून घ्यावं. काय सांगणार राठोड साहेब, आपण या ठिकाणी आलात तर? महाराष्ट्र कामगार ऑटो संघटनेतर्फे मी भारतीय जनता पार्टी यांना बहुमत असे पाठिंबा देतो की पाठिंबा जाहीर करतो की आमच्या रिक्षावाल्याची काही अडी अडचण असेल ते भारतीय जनता पार्टीनं दूर करावं, एवढीच आम्ही इच्छा पूर्ण करतो. आज पाहिलं तर भरपूर पक्षही आहेत, तरी आपण भारतीय जनता पार्टीच का निवडली? तरी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, कार्यक्रम चांगला आहे, त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीला सहकार्य करतो. मालक सर्व मिळून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा असून आमच्या ज्या काही रिक्षाच्या अडीअडचणी असतील, भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या ह्या कार्यकर्त्यांनी आमच्या अडचणी लक्षात घेऊन आम्हाला पुढील काळात योग्य ते सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. तुमचं गाव मोठं असल्यामुळे पर्यायी रस्ते भरपूर आहेत, तरी रिक्षावाल्याला खूप त्रास होईल असं तुम्हाला असं वाटत नाही का? रिक्षावाल्याला या ठिकाणी खूप त्रास आहे, उभं राहण्यासाठी स्टँड नाही, भरपूर समस्या या ठिकाणी रिक्षावाल्याच्या आहेत. तरी पण मग भारतीय जनता पार्टीचे आता निवडून येणारे जे उमेदवार आहे त्यांना आमची एकच विनंती राहील की त्यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावं, आमचा प्रश्न मार्गी लावावा.